So, we are discussing solutions of board's question bank of 3 and 4 mark questions of chapter number 2, that is mechanical properties of fluids. ठीक आहे. यामध्ये पहिला टाईप येतो 3 मार्क क्वेश्चन्सचा, की ज्याला आपण शॉर्ट आन्सर 2 टाईप म्हणतो, SA2 टाईप त्याला म्हटलं जातं. त्यातला फर्स्ट क्वेश्चन इज एक्सप्लेन द फिनॉमिना ऑफ सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेअरी. मॉलिक्युलर थेअरीच्या बेसिसवर आपल्याला सरफेस टेन्शन एक्सप्लेन करायचं आहे. आता हा टिपिकल प्रश्न आहे, पुष्कळ परीक्षेमध्ये विचारला गेला आहे जुन्या सिलेबसमध्ये, आणि नवीन सिलेबसमध्ये पण त्यांचा प्रयत्न दिसतोय की पुष्कळ परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारायचा. ठीक आहे. आता या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये तुम्हाला मॉलिक्युलर थेअरीच्या बेसिसवर सरफेस टेन्शन एक्सप्लेन करायचं आहे. मग आता पहिले आपल्याला सांगावं लागेल की सरफेस टेन्शन काय असतं, आणि मग आपल्याला ते एक्सप्लेन करावं लागेल. बरोबर आहे. म्हणून पहिले तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे व्हॉट इज सरफेस टेन्शन. सो इट इज द प्रॉपर्टी possessed by free liquid surface to have minimum surface area and it act as an elastic membrane. This particular property is called surface tension. Surface tension ही अशी प्रॉपर्टी आहे की ज्यानुसार लिक्विडचा जो फ्री सरफेस असतो तो लिक्विडचा फ्री सरफेस स्वतःचा एरिया मिनिमम करण्याचा प्रयत्न करतो, आणि तो जो सरफेस आहे तो एका मेम्ब्रेन सारखा बिहेव करतो. या प्रॉपर्टीला आपण सरफेस टेन्शन म्हणतो. ठीक आहे. सरफेस टेन्शन काय असतं ते आपण लिहून टाकलं. आता हे सरफेस टेन्शन आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेअरी. मग त्यासाठी काय करायचं, तर आपण एक कंटेनर घेतलं आहे, त्या कंटेनरमध्ये 3 मॉलिक्युल्स घेतलेत, मॉलिक्यूल ए, मॉलिक्यूल बी आणि मॉलिक्यूल सी. सो लेट अस कन्सिडर अ लिक्विड इन अ कंटेनर. कन्सिडर 3 मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड ए, बी अँड सी इन द कंटेनर. ठीक आहे. आता हे 3 मॉलिक्युल्स पर्टिक्युलर प्लेसेसवर तुम्हाला दाखवायचे आहेत. मॉलिक्यूल ए हा वेल विदिन द लिक्विड असला पाहिजे, सो दॅट इट्स स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स लाईज कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड. मॉलिक्यूल एचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे हे जे मी सर्कल काढलेलं आहे हा ॲक्च्युली स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. हे सर्कल पूर्णपणे त्या लिक्विडच्या आतमध्ये असलं पाहिजे. अशा ठिकाणी मॉलिक्यूल ए घ्या. मॉलिक्यूल बी सरफेसच्या थोडा जवळ घ्या, सो दॅट पार्ट ऑफ द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स लाईज आउटसाइड द लिक्विड. म्हणजे या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये एवढ्या पार्टमध्ये एअरचे मॉलिक्युल्स असतील आणि या पार्टमध्ये लिक्विडचे मॉलिक्युल्स असतील. थर्ड मॉलिक्यूल सी तुम्हाला कन्सिडर करायचा लिक्विडच्या सरफेसवरचा, सो दॅट हाफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स विल बी इन एअर अँड हाफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स विल बी इन वॉटर. ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे. डायग्रामला लेबलिंग करा. ठीक आहे. ABC 3 मॉलिक्युल्स तुम्हाला तिथे किंवा पार्टिकल्स तुम्हाला दाखवायचे आहेत. मॉलिक्यूल ए बद्दल त्या ठिकाणी माहिती टाका. मॉलिक्यूल ए, इट्स स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स लाईज कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड, सो दॅट इनसाइड द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ऑल द लिक्विड मॉलिक्यूल अट्रॅक्ट मॉलिक्यूल ए फ्रॉम ऑल साइड्स इक्वली शब्द मी इथे टाकला तरी चालेल, सो दॅट रिझल्टंट फोर्स ऑन ए इज 0. मॉलिक्यूल ए वर रिझल्टंट फोर्स 0 असतो, हे एक्सप्लेन करा. नंतर मॉलिक्यूल बी थोडासा वर घेतला आहे आपण, सरफेसच्या खाली थोडासा, तर त्यामुळे त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स काय असतो, अर्ध्यापेक्षा जास्त लिक्विडमध्ये असतो आणि थोडासा लिक्विडच्या बाहेर. सो मॉलिक्यूल बी, इट लाईज इनसाइड द लिक्विड सच दॅट, आता मॉलिक्यूल बी लिक्विडच्या आतमध्ये आहे, सच दॅट पार्ट ऑफ इट स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज आउटसाइड द लिक्विड. द नेट कोहेसिव्ह फोर्स ॲक्ट्स ऑन द मॉलिक्यूल बी इन डाऊनवर्ड डायरेक्शन. थोडासा पार्ट त्याचा लिक्विडच्या बाहेर असेल स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा, पण त्या मॉलिक्यूल बीवर रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होईल. तसंच मॉलिक्यूल सी बद्दल लिहा. इट लाईज ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड सच दॅट हाफ ऑफ इट स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इन लिक्विड अँड हाफ आउटसाइड द लिक्विड. द नेट फोर्स ॲक्टिंग इज कोहेसिव्ह डाऊनवर्ड. का बरं? कारण की लिक्विडच्या मॉलिक्यूलमध्ये असणारा कोहेसिव्ह फोर्स हा जास्त असतो लिक्विड आणि एअरच्या अहेसिव्ह फोर्सपेक्षा. सो दॅट्स वाय द नेट फोर्स ॲक्टिंग इज कोहेसिव्ह अँड इट इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. मग आता याच्यावरनं काय दिसतं आपल्याला, मॉलिक्यूल एवर रिझल्टंट फोर्स 0 ॲक्ट होतो. मॉलिक्यूल बी जो सरफेसच्या थोडासा खाली आहे त्याच्यावर डाऊनवर्ड डायरेक्शनने फोर्स ॲक्ट होतो आहे. मॉलिक्यूल सी जो सरफेसवर आहे त्याच्यावर पण डाऊनवर्ड डायरेक्शनने फोर्स ॲक्ट होतो आहे.
This shows that all the molecules on the surface and just below the surface experiences net downward cohesive force. Because of this force, all the molecules tries to move inside the liquid so that they tries to minimize free surface of the liquid. सगळेचे सगळे मॉलिक्यूल जर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत तर त्यामुळे काय होईल, लिक्विडचा जो फ्री सरफेस आहे तो कमीत कमी होण्याचा प्रयत्न करेल अल्सो, आणि त्याच्यामुळे काय होईल, मग द सरफेस ऑफ द लिक्विड बिहेव्ज ॲज इलास्टिक मेम्ब्रेन. सगळे मॉलिक्यूल जर आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील तर तो जो सरफेस आहे तो मेम्ब्रेनसारखा बिहेव करेल. सो इन दिस वे surface tension can be explained on the basis of molecular theory. Second question is, obtain an expression for capillary rise or fall using forces method. आता इथे दोन मेथड आहेत, पुस्तकामध्ये दोन मेथड दिल्या आहेत हे डेरिव्हेशन करण्याच्या. त्याच्यापैकी तुम्हाला फोर्सेस मेथड या मेथडनुसार ते डेरिव्हेशन करायचं आहे. सो फॉर दिस पर्पज कन्सिडर अ कॅपिलरी ट्यूब डीप इन अ लिक्विड हॅविंग सरफेस टेन्शन कॅपिटल टी. अशा लिक्विडमध्ये आपण त्या कॅपिलरी ट्यूबला बुडवलं आहे की ज्या लिक्विडचं सरफेस टेन्शन कॅपिटल टी एवढं आहे. लेट द लिक्विड वेट्स द वॉल ऑफ कॅपिलरी सो दॅट मिनिस्कस इज कॉन्केव्ह अँड लिक्विड रायझेस इन द कॅपिलरी ट्यूब. समजा आपण असं लिक्विड सिलेक्ट केलं आहे की जो लिक्विड त्या कॅपिलरी ट्यूबला म्हणजेच त्या सॉलिडला वेट करतो, म्हणजे पार्शियली वेट करतो म्हटलं तरी चालेल. बिकॉज ऑफ विच द लिक्विड कॉलम रायझेस इन द कॅपिलरी ट्यूब. हे आपल्याला माहिती आहे, पार्शियली वेट करत असेल तर तो लिक्विडचा कॉलम कॅपिलरी ट्यूबमध्ये वर चढतो आणि त्याचा मिनिस्कस कोणत्या आकारात असतो, कॉन्केव्ह मिनिस्कस विल बी फॉर्म, आणि हा लिक्विड वर चढेल कॅपिलरी ट्यूबमध्ये. दिस इज कॅपिलरी ट्यूब. हे लिक्विड वर चढत आहे. लेट स्मॉल आर इज रेडियस ऑफ कॅपिलरी, एच इज हाईट ऑफ लिक्विड कॉलम. ही हाईट ऑफ लिक्विड कॉलम एच, रेडियस एवढी असेल. रो इज डेन्सिटी ऑफ द लिक्विड, थीटा इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इथे दाखवलेलाच आहे मी, आणि एम इज मास ऑफ द लिक्विड कॉलम. या लिक्विड कॉलमचं एवढ्या लिक्विड कॉलमचं मास म्हणजे कॅपिटल एम आपण तिथे दाखवलेलं आहे. द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन टी ॲक्ट्स टँजेन्शियल टू द फ्री सरफेस अँड द कंपोनंट टी कॉस थिटा ॲक्ट्स व्हर्टिकली अप. बघा, सरफेस टेन्शनमुळे जो फोर्स ॲक्ट होईल तो या दिशेने ॲक्ट होईल, टँजेन्शियल टू द फ्री सरफेस. हा फ्री सरफेस आहे, हा याला टँजेन्शियल डायरेक्शन या फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲक्ट होईल, आणि याचा कंपोनंट टी कॉस थिटा हा थिटा आहे. त्यामुळे ही बाजू काय असेल, टी कॉस थिटा. हा जो टी कॉस थिटा आहे हा वरच्या डायरेक्शनने ॲक्ट होईल, आणि याच वरच्या डायरेक्शनने ॲक्ट होणाऱ्या फोर्समुळे ते लिक्विड वर चढेल. ठीक आहे. या वर चढणाऱ्या लिक्विडचा जो कॉलम आहे त्या कॉलमचं मध्ये जे लिक्विड आहे त्याचं वेट वाढत जाईल. त्यामुळे हा वरच्या डायरेक्शनने ॲक्ट होणारा फोर्स आणि खालच्या डायरेक्शनने ॲक्ट होणारं त्या लिक्विड कॉलमचं वेट एकमेकांना बॅलन्स करतील आणि एका ठराविक पोझिशनपर्यंत येऊन तो लिक्विडचा कॉलम थांबेल. हे आपल्याला समजतं. ठीक आहे. तेच आता आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. व्हेन द लिक्विड कॉलम रायझेस इन द कॅपिलरी ट्यूब, द वेट ऑफ द लिक्विड कॉलम इज बॅलन्स्ड बाय द व्हर्टिकल कंपोनंट ऑफ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. म्हणजे हे जे लिक्विड कॉलमचा वेट आहे याला कोण बॅलन्स करेल, हा वरच्या दिशेने ॲक्ट होणारा फोर्स. वेट ऑफ द लिक्विड कॉलम इज mg, बरोबर आहे. त्या मासला मी व्हॉल्यूम आणि डेन्सिटीमध्ये कन्वर्ट करतो आहे त्या लिक्विड कॉलमच्या, कारण की आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. सो मास ऑफ द लिक्विड इज व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड इंटू डेन्सिटी ऑफ द लिक्विड. व्हॉल्यूम किती आहे, तर व्हॉल्यूम असेल या सिलेंडरचं एवढं. सो इट इज पाय आर स्क्वेअर एच, बरोबर आहे, इंटू रो इंटू जी. सो दिस इज वेट ऑफ द लिक्विड कॉलम. एवढ्या लिक्विड कॉलमचं वेट आपण त्या ठिकाणी मिळवलं आहे आणि ते आहे पाय आर स्क्वेअर एच रो जी. त्याला इक्वेशन नंबर 1 मी म्हटलं. आता लक्ष ठेवा, या एका सिंगल पॉईंटवर सरफेस टेन्शनमुळे फोर्स किती ॲक्ट होतोय, टी कॉस थिटा. असे हे सगळे पॉईंट त्या कॉन्टॅक्टमध्ये त्या कॅपिलरी ट्यूबच्या. त्यामुळे ही टोटल लेंथ किती असेल, ही टोटल लेंथ म्हणजे त्या कॅपिलरी ट्यूबचं सरकमफरन्स म्हणजे 2 पाय आर. म्हणून मग टोटल अपवर्ड फोर्स किती ॲक्ट होईल, एका पॉईंटवर जर टी कॉस थिटा ॲक्ट होतो तर 2 पाय आर एवढ्या लेंथवर किती ॲक्ट होईल, तर तो ॲक्ट होईल 2 पाय आर टी कॉस थिटा. ठीक आहे. सो द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इन अपवर्ड डायरेक्शन इज इक्वल टू कंपोनंट ऑफ सरफेस टेन्शन इन अपवर्ड डायरेक्शन इंटू लेंथ इन कॉन्टॅक्ट. सो टी कॉस थिटा इंटू 2 पाय आर हा झाला अपवर्ड फोर्स. आता आपल्याला माहिती आहे
की या वेटला कोण बॅलन्स करेल, हा अपवर्ड फोर्स बॅलन्स करेल लिक्विड कॉलमच्या वेटला. लिक्विड कॉलमचं वेट किती होतं, ते होतं 2 पाय आर, सॉरी लिक्विड कॉलमचं वेट होतं पाय आर स्क्वेअर एच रो जी आणि अपवर्ड फोर्स होता 2 पाय आर टी कॉस थिटा. हे लक्षात घ्या. सो दॅट्स वाय कॅपिटल टी इज इक्वल टू एच आर रो जी अपॉन 2 कॉस थिटा किंवा एच इज इक्वल टू 2t cos theta अपॉन आर रो जी. सो दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन. आणि या एक्सप्रेशनच्या साह्याने तुम्हाला हाईट ऑफ लिक्विड कॉलम शोधता येते. सो युझिंग दिस कॅपिलरी राईज ऑर फॉल कॅन बी डिटरमाइन युझिंग द फोर्सेस. आता इथे ते लिक्विड कॉलम वर जर जात असेल तर हाईट म्हणू आपण त्याला, आणि लिक्विड कॉलम जर त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये ओरिजिनल लेवलपेक्षा खाली जर जात असेल तर त्याला फॉल ऑफ कॅपिलरी राईज किंवा फॉल ऑफ कॅपिलरी असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, दोन्ही आपल्याला या फॉर्म्युलेच्या सहाय्याने काढता येतात. ठीक आहे, हा होता सेकंड क्वेश्चन. नाव द थर्ड क्वेश्चन इज स्टेट स्टोक्स लॉ अँड गिव्ह 2 फॅक्टर्स अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता इथे गिव्ह 2 फॅक्टर्स अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. गिव्ह हा शब्द वापरल्यामुळे तुम्हाला थोडं एक्सप्लेन करावं लागेल. त्यांनी जर स्टेट म्हटलं असतं तर फक्त 2 नावं तुम्हाला लिहायची होते. ठीक आहे, स्टेट स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉ सगळ्यांना माहिती आहे, तो काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. द विस्कस फोर्स, ज्याला एफ म्हणतोय मी, ॲक्टिंग ऑन अ स्मॉल स्पियर फॉलिंग थ्रू अ विस्कस मीडियम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस ऑफ द स्पियर आर, इट्स वेलॉसिटी व्ही थ्रू द फ्लुइड अँड कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ द फ्लुइड. So you can write Fv directly proportional to eta Rv. असं मॅथमॅटिकल पण तुम्हाला लिहिता येतं. हे मॅथमॅटिकल नाही लिहिलं तरी चालेल, फक्त तुम्हाला स्टेटमेंट लिहायचं होतं स्टोक्स लॉचा. हा झाला पहिला पार्ट. आणि क्वेश्चनमधला सेकंड पार्ट आहे द फॅक्टर्स अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर त्यातला पहिला फॅक्टर, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. सॉलिड आणि लिक्विड कसे आहेत त्यांच्यावर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड असतो. मग त्याला थोडंसं एक्सप्लेन करा. एक एक्झाम्पल टाकलं मी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट फॉर अ लिक्विड विच पार्शियली वेट्स द सॉलिड. दुसरं एक्झाम्पल टाकलं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्ट्यूज फॉर अ लिक्विड विच डू नॉट वेट द सॉलिड. आहे बरोबर. आपल्याला गिव्ह म्हटलं आहे त्यांनी, त्यामुळे थोडंसं काहीतरी त्याच्या संदर्भात टाकावं लागेल. आणि दुसरा फॅक्टर आहे की जो अँगल ऑफ कॉन्टॅक्टला अफेक्ट करतो तो आहे द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन टेम्परेचर. टेम्परेचरवर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड करतो. सो विथ राईज इन टेम्परेचर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीजेस. टेम्परेचर जर वाढलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी होतो. आणि ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट. असे 2 पॉईंट लिहायचे, कोणते फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, आणि त्याच्या संदर्भात काही पॉईंट्स एक्सप्लेन करायचे. त्यामुळे गिव्ह आपल्याला त्यांनी स्टेट न म्हटल्यामुळे गिव्ह म्हटल्यामुळे असं थोडंसं त्याच्या संदर्भात टाकावं लागेल. ठीक आहे, त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4. ते आहे न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काही अशी एवढे कठीण नाही आहेत आपल्या फिजिक्समधले. बघा काय म्हटलं आहे, 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर. पाण्याचे 27 थेंब, 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर, ईच ऑफ रेडियस 0.1 मिलीमीटर. प्रत्येक त्या छोट्या ड्रॉपलेटची रेडियस दिली 0.1 मिलीमीटर. कोल्स इंटू अ सिंगल ड्रॉप, म्हणजे ते कंबाईन झाले, त्याच्यापासून एक मोठा ड्रॉप तयार झाला. फाइंड द चेंज इन सरफेस एनर्जी. आणि आपल्याला सरफेस टेन्शन दिलं आहे वॉटरचं 0.072 न्यूटन पर मीटर. ठीक आहे, किती नंबर ऑफ ड्रॉप्स आहे 27. सो एन इज 27. ईच ऑफ रेडियस, त्या छोट्या ड्रॉपची रेडियस किती 0.1 मिलीमीटर. सो स्मॉल आर इज 0.1 मिलीमीटर. सो 0.1 इंटू 10⁻³ मीटर. यू हॅव टू फाइंड सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जी आपल्याला काढायची आहे. आणि सरफेस टेन्शन इज गिवन, म्हणजे कॅपिटल टी इज गिवन 0.072 न्यूटन पर मीटर. मग आता इथे काय कॉन्सेप्ट वापरायचा, तर आपण 27 ड्रॉप्सला कंबाईन करतोय आणि एक मोठा ड्रॉप तयार करतोय. मग आपल्याला काय लिहिता येईल, 27 ड्रॉप्स आर कंबाईन्ड टू फॉर्म अ बिग ड्रॉप. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ 27 ड्रॉपलेट्स. बिग ड्रॉपच्या रेडियसला मी कॅपिटल आर नी रिप्रेझेंट करतोय, तर छोट्या ड्रॉपच्या रेडियसला मी स्मॉल आर नी रिप्रेझेंट करतोय. सो व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप इज 4/3 पाय आर क्यूब. एकच मोठा ड्रॉप तयार होतोय म्हणून 4/3 पाय आर क्यूब. आणि 27 छोटे ड्रॉपलेट्स आहेत, त्या 27 छोट्या ड्रॉपलेट्सचं व्हॉल्यूम किती असेल, सो 27 इंटू 4/3 पाय स्मॉल आर क्यूब. दोघांना इक्वेट केलं, सॉल्व केलं,
तर कॅपिटल आर इज इक्वल टू 3R असं आपल्याला रिलेशन मिळतं. म्हणजे मोठ्या जो ड्रॉप तयार होईल त्याची रेडियस या छोट्या ड्रॉपच्या रेडियसच्या 3 टाइम्स आहे किंवा मिळते आपल्याला. आपल्याला चेंज इन सरफेस एनर्जी काढायची आहे. मग सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला आहे सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया. सरफेस टेन्शन म्हणजे कॅपिटल टी आणि चेंज इन सरफेस एरिया. बघा आता 27 ड्रॉपलेट्सपासून आपण मोठा ड्रॉप तयार करतोय, त्यामुळे 27 ड्रॉपलेट्सचा एरिया मधनं आपल्याला मोठ्या ड्रॉपचा एरिया सबट्रॅक्ट करावा लागेल, कारण की 27 ड्रॉपलेट्सचा एरिया मोठा असेल एका मोठ्या ड्रॉपच्या एरियापेक्षा. सो n टाइम्स 4πr² मायनस 4πr². सो n टाइम्स r² मायनस r². 4πt आपण कॉमन काढलं आहे. सो 4 पायची व्हॅल्यू 3.142, कॅपिटल टी 0.072, n इज 27 ड्रॉपलेट्स, स्मॉल r म्हणजे छोट्या ड्रॉपची रेडियस मायनस कॅपिटल r². कॅपिटल R इज 3 टाइम्स r, 3 टाइम्स rचा स्क्वेअर, सो 9 टाइम्स r². सो 27r² मायनस 9r², इट इज 18r². So 4 into 3.142 into 0.072 into 18 small r². Small r is 10 to the power minus 4. That's a square. So solving this, you will get 16.29 into 10 to the power minus 8. So surface energy changes by 1.629 into 10 to the power minus 7 joules when these 27 droplets are combined to form a single drop. The fifth question is again a numerical. काय म्हटलं बघा, a U-tube is made up of capillaries of bore 1 mm and 2 mm respectively. एक U आकाराची ट्यूब आहे की जी U आकाराची ट्यूब आपण 2 कॅपिलरीच्या साह्याने बनवलेली आहे, की ज्यामधली एका कॅपिलरीचं बोर आहे 1 mm डायमीटरचं आणि दुसऱ्या कॅपिलरीचं बोर आहे 2 mm डायमीटरचं. द ट्यूब इज हेल्ड व्हर्टिकली. ती U ट्यूब आपण व्हर्टिकली पकडली and partially filled with a liquid of surface tension 49 dyne per centimeter. त्या यूट्यूबमध्ये आपण एक लिक्विड टाकलं की ज्या लिक्विडचं सरफेस टेन्शन आपल्याला दिलेलं आहे 49 डाईन पर सेंटीमीटर. अँड 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्या लिक्विडचा आणि सॉलिडचा हा 0 दिलेला आहे. कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ द लिक्विड इफ द डिफरन्स इन द लेवल्स ऑफ मिनिस्कस इज 1.25 सेंटीमीटर. त्या यूट्यूबमध्ये लिक्विड टाकल्यानंतर ज्या यूट्यूबमधला ज्या पार्टची रेडियस कमी आहे त्या पार्टमध्ये लिक्विड जास्त वर चढेल आणि ज्या पार्टची रेडियस जास्त आहे त्या पार्टमध्ये लिक्विड कमी वर चढेल. त्यामुळे त्यामध्ये लिक्विडच्या लेवलमध्ये डिफरन्स तयार होईल आणि त्या हाईटचा डिफरन्स आपल्याला दिलेला आहे 1.25 सेंटीमीटर. टेक जी इज इक्वल टू 980 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. इथे जीची व्हॅल्यू तुम्हाला 980 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये दिली आहे, म्हणजे CGS दिलेली आहे. याचा अर्थ तुम्हाला हे एक्झाम्पल CGS सोडवायचं आहे, हे लक्षात घ्या. आता गिवन काय, पहिल्या कॅपिलरी ट्यूबची म्हणजे यूट्यूबमधली जी एक पहिला आर्म आहे त्याची रेडियस आहे 0.5 मिलीमीटर आणि दुसऱ्या आर्मची रेडियस आहे 1 मिलीमीटर. सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड जे आपण त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये टाकतोय त्याचं सरफेस टेन्शन दिलं आहे 49 डाईन पर सेंटीमीटर. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 दिलेला आहे. डेन्सिटी आपल्याला त्या लिक्विडची काढायची आहे म्हणजे रो आपल्याला शोधायचं आहे. H1 - H2 1.25 या ठिकाणी आपल्याला 1.25 सेंटीमीटर दिलेलं आहे. H1 - H2च का बरं घेतलं मी, कारण की पहिल्या बोअरची रेडियस कमी आहे त्यामुळे तिथली लिक्विडच्या कॉलमची हाईट जास्त असेल म्हणून H1 - H2 घेतलेलं आहे 1.25 आणि जी दिलं आहे आपल्याला 980 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. सो द हाईट ऑफ लिक्विड कॉलम इन फर्स्ट कॅपिलरी किंवा फर्स्ट आर्म ऑफ द यूट्यूब म्हटलं तरी चालतं. सो H1 इज इक्वल टू ट्वाइस टी कॉस थीटा अपॉन R1 रो जी. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं मी. त्याचप्रकारे दुसऱ्या यूट्यूबचा जो सेकंड कॉलम आहे त्या कॉलममध्ये लिक्विडची हाईट किती असेल तर त्याचा फॉर्म्युला आपण लिहून घेऊया. अँड इट इज H2 इज इक्वल टू 2t कॉस थीटा अपॉन R2 रो जी. ही झाली सेकंड कॉलममधली हाईट. आपल्याला डिफरन्स दिलेला आहे त्यामुळे आपण डिफरन्सचा फॉर्म्युला तयार करून घेऊ. देअरफॉर H1 - H2 इज इक्वल टू 2t cos theta upon rho g कॉमन आहे. सो इन ब्रॅकेट 1 upon R1 - 1 upon R2. सो आपल्याला डेन्सिटी शोधायची त्यामुळे हा रो इकडे ट्रान्सफर केला आणि हा H1 - H2 इकडे आणला. सो 2t cos theta upon H1 - H2 इंटू जी इन ब्रॅकेट
याला सिम्प्लिफाय केलं R2 मायनस R1 अपॉन R1 R2. व्हॅल्यूज प्लेस करा. व्हॅल्यूज आपण प्लेस केल्या. 2 T इज 49 cos 0 H1 minus H2 is given 1.25 G is given 980. सो 0.1 मायनस 0.05 म्हणजे 0.05 होईल ते, आणि 0.1 इंटू 0.05 ते होईल 0.005. सो 49 इंटू 2 म्हणजेच 98, हा 1.25, हा 980, हा डिफरन्स आहे 0.05 आणि हा प्रॉडक्ट आहे 0.005. 0.05नी 0.005नी 0.05ला डिवाईड केलं, त्या ठिकाणी भाग जाईल 10चा. 98नी 980ला डिवाईड केलं, 10चा इथे पण भाग जाईल. 10 हे कॅन्सल होतील आणि आपला जो राहील 1/1.25 आणि रेसिप्रोकल ऑफ 1.25 इज 0.8. आपण सगळ्या व्हॅल्यू CGSमध्ये घेतल्या आहेत, त्यामुळे आन्सर हे CGSमध्ये मिळेल आपल्याला. सो डेन्सिटी इज 0.8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, या प्रकारे आपल्याला हे 5व्या एक्झाम्पलचं आन्सर मिळालं. 6th क्वेश्चन इज अगेन न्यूमरिकल. काय म्हटलं पहा. अ रेक्टँग्युलर वायर फ्रेम ऑफ साइज 2 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटर इज डिप्ड इन अ सोप सोल्युशन. 2 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटरचा रेक्टँग्युलर वायर म्हणून राहिला, पण डायमेन्शन 2x2 म्हणतोय तो, म्हणजे स्क्वेअर वायर फ्रेम म्हटलं असतं तरी चाललं असतं. इज डिप्ड इन अ सोप सोल्युशन, त्याला आपण सोप सोल्युशनमध्ये बुडवलं आणि बाहेर काढून घेतलं अँड टेकन आउट. काय होईल तर त्या ठिकाणी एक सोप फिल्म तयार होईल. अ सोप फिल्म इज फॉर्म इफ द साईज ऑफ द फिल्म इज चेंज्ड टू 3 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर. आता या फिल्मची साईज आपण 3 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर केली, की जी पहिले आपण तयार केली होती 2 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटर, ती साईज आपण वाढवली आहे, 3 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर केली आहे. कॅल्क्युलेट डन इन दिस प्रोसेस. द सरफेस टेन्शन ऑफ सोप फिल्म इज 3 × 10⁻² न्यूटन पर मीटर. त्या सोप फिल्मचं सरफेस टेन्शन आपल्याला दिलेलं आहे. मग आता बघा, पहिले सोप फिल्म 2x2 सेंटीमीटर 2x2 या आकाराची होती, तिचं डायमेन्शन आपण वाढवले 3x3 केलं आहे, म्हणजे आपण सरफेस एरिया वाढवतोय आणि सरफेस एरिया वाढवल्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी वर्क डन होणार आहे. ते वर्क डन किती असेल ते शोधायचं आहे. मग पहिला एरिया आहे 2 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटर म्हणजे 4 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 4 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. आता लक्ष ठेवा, सोप फिल्म तयार होत आहे, त्यामुळे याला 2 सरफेसेस असतील. त्यामुळे इथे A1 जरी मी 4 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर लिहिलेला असला तरी हा एरिया याच्या ट्वाईस असेल. नंतर आपण त्या सोप फिल्मचं डायमेन्शन 3x3 केलं आहे. सो A2 9 सेंटीमीटर स्क्वेअर, सो 9 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर असं जरी मी इथे लिहिलेलं असलं तरी सोप फिल्मला 2 सरफेसेस असतील, त्यामुळे एरिया याच्या ट्वाईस असेल. वी हॅव टू फाइंड वर्क डन अँड सरफेस टेन्शन इज गिवन 3 × 10⁻² न्यूटन पर मीटर. So, the work done in increasing the surface area of the film is work done is equal to surface tension into change in surface area. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सो W इज इक्वल टू T इंटू A2 - A1 इंटू 2 करून टाकलं मी इथे. 2 का बरं, 2नी का बरं मल्टिप्लाय केलं, बिकॉज द फिल्म हॅज 2 सरफेस एरिया, सॉरी 2 सरफेसेस. सो इट इज वर्क डन इज इक्वल टू ट्वाइस T इन ब्रॅकेट. A2 इज 9 × 10⁻⁴, A1 इज 4 × 10⁻⁴. हा 2 मी इकडे घेतलेला आहे ना. सो इट इज 2 × 3 × 10⁻² इंटू 5 × 10⁻⁴. या दोघांचं सबट्रॅक्शन 5 × 10⁻⁴. सो इट इज 30 × 10⁻⁶ जूल or 3 × 10⁻⁵ जूल. So this much work will be done in increasing the area of that film. Now the second type is long answer type questions, each carrying 4 mark. The first question is derive the relation between surface energy and surface tension. हा पण एक महत्त्वाचा प्रश्न या टॉपिकमधला किंवा या चॅप्टरमधला पुष्कळ वेळा विचारला गेला होता जुन्या सिलेबसच्या बोर्ड एक्झाममध्ये. आता पण त्यांनी तोच प्रयत्न केला आहे की हा प्रश्न कंपल्सरी टाकला आहे तुमच्या त्या क्वेश्चन बँकमध्ये पण, ही करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, काय म्हटलं बा त्याच्या आन्सरमध्ये काय लिहिता येईल आपल्याला सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी यांच्यामधलं रिलेशन तयार करायचं आहे. मग त्यासाठी कन्सिडर अ फ्रेम ऑफ वायर PP-SS- ही अशी ओपन फ्रेम आपण घेतली आहे, फिटेड विथ अ मुव्हेबल आर्म QR. हा मुव्हेबल आर्म QR आहे, हा फ्रिक्शनलेस मूव्ह होतोय या फ्रेमवर. लेट द फ्रेम इज डीप इन सोप सोल्युशन अँड टेकन आउट.
याला आपण सोप सोल्युशनमध्ये बुडवलं, बाहेर काढलं. अ सोप फिल्म PQRS, ही सोप फिल्म PQRS गेट फॉर्म. ठीक आहे. Each arm of this frame experiences inward pull due to this soap film. आता ही सोप फिल्म काय करेल, स्वतःचा एरिया कमीत कमी करण्यासाठी प्रयत्न करेल. त्यामुळे या आर्मला आणि या आर्मला आतमध्ये ओढण्याचं काम करेल आणि त्याच्यामुळे मग तिथे इनवर्ड फोर्स ॲक्ट होईल प्रत्येक फ्रेमवर किंवा प्रत्येक साईडवर. द इनवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन आर्म QR, या QR या आर्मवर की जिची लेंथ कॅपिटल L एवढी आहे, याची लेंथ कॅपिटल L एवढी दाखवलेलीच इथे इज, तर तो किती फोर्स ॲक्ट होईल, तो ॲक्ट होईल T × twice L. आता T × twice L का बरं, कारण की ही जी फिल्म आहे या फिल्मला खालचा एरिया आणि वरचा एरिया दोन्ही एरिया आहेत, म्हणून मग लेंथ आपल्याला twice L घ्यावी लागेल. सो T × twice L. So let us consider a force F' acts on this arm QR to pull the arm away. आपण या आर्म QRला या बाहेरच्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावर आपण F' एवढा फोर्स अप्लाय केला. सो दॅट F' इज इक्वल टू F इज इक्वल टू T × twice L. हा जो फोर्स आपल्याला अप्लाय करावा लागेल तो आतमध्ये ॲक्ट होणार फोर्स एवढाच फोर्स अप्लाय करावा लागेल. सो F' इज इक्वल टू F इज इक्वल टू T × twice L. लेट द आर्म शिफ्ट्स टू Q'(R') थ्रू डिस्टन्स dx. या फोर्समुळे हा आर्म QR पासनं Q'(R') या पोझिशनपर्यंत आला की त्याचं शिफ्टिंग झालं समजा dx एवढं. ठीक आहे. द वर्क डन इन दिस शिफ्टिंग ऑफ द आर्म QR इज वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती आपण अप्लाय करतो, F' इंटू डिस्प्लेसमेंट इज dx. F' इज twice TL इंटू dx. बट twice L dx इज इक्वल टू इन्क्रीज एरिया इज इक्वल टू dA. सो twice L dxला रिप्लेस करा dA नी, सो T इंटू dA. सो वर्क डन इज इक्वल टू T इंटू dA. आता बघा हे जे वर्क डन झालं त्या QR या आर्मला शिफ्ट करताना दिस वर्क डन विल बी स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी इन द सरफेस कॉल्ड ॲज सरफेस एनर्जी. ही वर्क डन त्या ठिकाणी सरफेस एनर्जी म्हणून स्टोअर्ड होईल आणि याला आपण रिप्रेझेंट करूया, Wला रिप्लेस करतोय आपण सरफेस एनर्जीनी. सो सरफेस एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. सो सरफेस एनर्जी इज इक्वल टू T इंटू dA. त्याला इक्वेशन नंबर 4 म्हटलं. And this is the required relation between surface tension and surface energy. काय रिलेशन मिळालं तुम्हाला, सरफेस एनर्जी इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया. सो सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया असं पण तुम्हाला लिहिता येतं. सो दिस इज द रिक्वायर्ड रिलेशन. असं हे 4 मार्काचं डेरिव्हेशन आपण कंप्लीट केलं. सेकंड क्वेश्चन इज ऑप्टेन लॅपलास लॉ ऑफ स्पिरिकल मेम्ब्रेन. आता लॅपलास लॉ आपल्याला ऑप्टेन करायचं आहे स्पिरिकल मेम्ब्रेनसाठी, तर पहिले आपल्याला लॅपलास लॉ माहिती पाहिजे. द लॅपलास लॉ रिगार्डिंग स्पिरिकल मेम्ब्रेन इज फॉर स्पिरिकल ड्रॉप ऑर बबल. आता स्पिरिकल मेम्ब्रेन ड्रॉपला पण असते, बबलला पण असते. फॉर स्पिरिकल ड्रॉप ऑर बबल द प्रेशर इनसाइड इज ग्रेटर दॅन आउटसाईड प्रेशर. म्हणजे आतलं प्रेशर हे बाहेरच्या प्रेशरपेक्षा जास्त असतं, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो लेट अस कन्सिडर अ लिक्विड ड्रॉप ऑफ रेडियस कॅपिटल R. ठीक आहे, स्मॉल r रेडियसचा लिक्विड ड्रॉप आपण कन्सिडर करतोय. द सरफेस एरिया ऑफ दिस ड्रॉप इज A1 इज इक्वल टू 4πr². लेट द रेडियस ऑफ दिस ड्रॉप इज इन्क्रीज बाय Δr. द सरफेस एरिया ऑफ दिस ड्रॉप बिकम्स, Δr ने समजा आपण त्याचा रेडियस वाढवली तर नंतरचा सरफेस एरिया किती होईल, तर 4πr + Δr स्क्वेअर. सो 4πr² + twice r Δr + Δr स्क्वेअर. सो इट बिकम्स 4πr² + 8πr Δr + 4π Δr स्क्वेअर. ॲज Δr इज स्मॉल सो निग्लेक्टिंग Δr स्क्वेअर. म्हणजे आपल्याजवळ होईल नंतरचा सरफेस एरिया 4πr² + 8πr Δr. पाहिजे असेल तुम्ही फिगर काढू शकता एक छोटीशी. सो चेंज इन सरफेस एरिया इज Δa इज इक्वल टू A2 - A1. सो 4πr² + 8πr Δr minus A1 is 4πr². So change in surface area is 8πr Δr. The work done in changing this area is, आता किती वर्क डन होईल, तर वर्क डन असतं सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. सो वर्क डन इज T इंटू 8πr Δr. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं मी.
त्याच वेळेस वर्क डनचा आपल्याला दुसरा फॉर्म्युला पण माहिती आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो वर्क डन DW इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे डेल्टा आर. बट फोर्स इज इक्वल टू एक्सेस प्रेशर इंटू एरिया. सो वर्क डन इज इक्वल टू एक्सेस प्रेशर म्हणजे PI मायनस PO इंटू 4πr² इंटू डेल्टा आर. बरोबर आहे. सो वर्क डन इज इक्वल टू फोर्सच्या ऐवजी एक्सेस प्रेशर इंटू एरिया. एक्सेस प्रेशर इंटू एरिया किती, PI मायनस PO इंटू 4πr² इंटू डिस्प्लेसमेंट डेल्टा आर. हे झालं, याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं मी. पण दोन्ही वर्क डन हे सारखे असतील, मग दोन्ही वर्क डनला इक्वेट केलं. सो T इंटू 8πr डेल्टा आर इज इक्वल टू PI मायनस PO 4πr² डेल्टा आर. सो PI मायनस PO आपल्याला मिळतं 2T अपॉन R. This shows that excess pressure inside the drop, this excess pressure inside the drop is 2T upon R and pressure inside the drop is greater than outside pressure. कारण की हा डिफरन्स पॉझिटिव्ह आला आहे, म्हणजेच इनसाईडचं प्रेशर हे जास्त असेल एक्साईडच्या आउटसाईडच्या प्रेशरपेक्षा. हेन्स धिस एक्सप्लेन्स लॅपलास लॉ. अशा प्रकारे आपल्याला तो लॅपलास लॉ एक्सप्लेन करता येतो की प्रेशर डिफरन्स हे T अपॉन R आहे, की जे जास्त आहे, म्हणजेच इनसाईडचं प्रेशर हे आउटसाईडच्या प्रेशरपेक्षा जास्त आहे. द थर्ड क्वेश्चन इज डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर टर्मिनल वेलॉसिटी ऑफ द स्पियर फॉलोइंग अंडर ग्रॅव्हिटी थ्रू अ विस्कस मीडियम. म्हणजे एखादा स्पियर जर आपण विस्कस मीडियममधनं खाली टाकला तर त्याच्या टर्मिनल वेलॉसिटीचं एक्सप्रेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. आणि हे डेरिव्हेशन आपल्याला डायरेक्ट आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तेच आपण इथे मांडतो आहे. सो कन्सिडर अ स्पिरिकल ऑब्जेक्ट ऑफ मास m, रेडियस r अँड डेन्सिटी ρ इज फॉलोइंग डाऊन अ फ्लुइड विथ वेलॉसिटी v. आता फ्लुइड म्हटल्यापेक्षा विस्कस मीडियम म्हटलं तरी चालतं आणि त्याची वेलॉसिटी v एवढी आहे. द वेट ऑफ द स्पियर ॲक्ट्स इन डाऊनवर्ड डायरेक्शन दॅट द डाऊनवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट स्पियर इज इट्स वेट अँड इट इज इक्वल टू mg. मास इज रिप्लेस बाय volume into density into g. So mg is equal to 4/3 pi r cube rho g. So this is the downward force acting on that sphere which is falling in the viscous fluid. The viscous force acts in upward direction. Viscous force upward direction act will and it is Fv is equal to 6 pi eta rv. हा viscous force एवढा असतो आहे आपल्याला माहिती आहे, where eta is coefficient of viscosity. The force due to buoyancy acts in upward direction and it is buoyancyमुळे ॲक्ट होणार फोर्स किती ॲक्ट होईल, तर तो ॲक्ट होईल 4/3 pi r cube sigma g, where sigma is density of the fluid. मग आता लक्ष ठेवा, when the sphere falls in the liquid, when the sphere falls in the liquid, the net downward force is balanced by upward force so that it falls with a constant velocity called terminal velocity. आता जेव्हा तो स्पियर त्या लिक्विड त्या विस्कस फ्लुइडमध्ये पडत असेल तर त्यावेळेस डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होणारा फोर्सला अपवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होणारा फोर्स बॅलन्स करेल, सो दॅट द लिक्विड स्टार्ट्स मुव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी. आणि या कॉन्स्टंट वेलॉसिटीला म्हणतात टर्मिनल वेलॉसिटी. सो वेट म्हणजेच डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू बायोन्स फोर्स प्लस विस्कस फोर्स. हे अपवर्ड फोर्सेस आहेत, ते एकमेकांना बॅलन्स करतील. इथे मी दाखवलं आहे की वेट डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होतो आहे आणि बायोन्स फोर्स आणि विस्कस फोर्स अपवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होत आहेत, ते एकमेकांना बॅलन्स करत आहेत. सो वेट इज 4/3 pi r cube rho g, विस्कस फोर्स इज 6 pi eta rv and the बायोन्स फोर्स इज 4/3 pi r cube sigma g. सिम्प्लिफाय केलं, सो 6 pi eta rv इज 4/3 pi r cube, कॉमन काढलं, रो मायनस सिग्मा इंटू जी, आणि त्याच्यावरनं आपल्याला टर्मिनल वेलॉसिटी मिळते 2/9 r² रो मायनस सिग्मा इंटू जी अपॉन इटा. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर टर्मिनल वेलॉसिटी.